महाशिवरात्री 15 फेब्रुवारी वार रविवार या दिवशी आलेली आहे. या दिवशी महादेवाची पूजा कोणी करावी व कशी करावी व 4 प्रहर म्हणजे काय आणि 4 प्रहर हे या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे. त्याआधी तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग पाहूया 4 प्रहर पूजा कशी करायची आहेत. तर शिव उपासना करण्याचा महाशिवरात्रीचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. महाशिवरात्री दिवशी ही रात्र सर्वात मोठी रात्र मानली जाते, कारण या रात्री शिवशक्ती एकरूप झाले होते. म्हणून हा महाशिवरात्री या दिवशी महादेवाची पूजा केल्याने फळप्राप्ती होते. या रात्री शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत झालेले असते. त्यामुळे तुम्ही जी सेवा कराल ती महादेवापर्यंत नक्कीच पोहोचते. व्हिडिओ आवडेल, पूर्ण पहा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. ही सेवा कोणी करावी व कशी करावी? तर महादेवाची पूजा किंवा सेवा ही 4 प्रहरमध्ये करायची असते, म्हणजे 4 वेळेस करायची असते. जर कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर त्यांनी महादेवाचे नामस्मरण करायचे आहे. महादेवाच्या नामाचा जप मंत्र म्हणायचा आहे. मग तो मृत्युंजय मंत्र असो किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम शिवाय नमस्तुभ्यम असा जरी मंत्र तुम्ही म्हटलात तरी तुमच्या सेवा महादेवापर्यंत नक्की पोहोचते. या दिवशी शिवतत्व हे 100 पटीने जागृत असते, म्हणून तुम्ही कोणतीही सेवा केली तर ती शिवापर्यंत नक्की पोहोचणार. या सेवेची सुरुवात तुम्हाला वागद ज्योतिर्लिंग स्तोत्रापासून करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पहिल्या प्रहारात शिवचालिसा किंवा शिवमहिमा किंवा शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करायचे आहे. सेवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. ही सेवा तुम्हाला 4 प्रहारात करायची आहे. 4 प्रहारात ही सेवा करू शकता. जर तुम्हाला हे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलिंगावर 1 लोटा जलाभिषेक सुद्धा करू शकता. जलाभिषेक करताना तुम्ही मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः शिवाय. हा मंत्र म्हणतच तुम्हाला शिवलिंगावर 1 लोटा जलाभिषेक करायचा आहे. ही सेवा मंदिरात करा किंवा घरी करा. जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरी देवघरात शिवलिंग असेल तर तुम्ही ही सेवा देवघरासमोर बसून पठण करू शकता किंवा ऐकू शकता. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला यापैकी कोणतीही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृतमधील 11वा अध्याय ऐकू शकता किंवा पठण करू शकता. जर तुम्हाला पारायण घडले तर पारायण करणे शक्य असेल तर तुम्ही शिवलीला अमृतचे पारायण करू शकता. ते पारायण करताना काही नियम व अटी आहेत, त्या तुम्ही पाळून हे पारायण करायचे आहे. या 4 प्रहारात जर तुम्ही पूजा करत असाल तर पहिल्या प्रहारामध्ये तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे. या दिवशी रुद्राभिषेक करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते, कारण भगवान शंकरांना रुद्र हा अतिप्रिय आहे. त्यामुळे रुद्राचा अभिषेक करणे हे पुण्याचे काम आहे. म्हणून जर तुमच्या घरी रुद्राक्ष नसेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळ आहे त्याचा अभिषेक करू शकता. दुसऱ्या प्रहारात शिवलीला अमृताचा 11वा अध्याय पठण करा. तिसऱ्या प्रहारात तुम्ही शिवतत्व पठण करू शकता किंवा 4थ्या प्रहारात तुम्ही मंत्राचा जप सुद्धा करू शकता. जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करायची आहे. फक्त सेवा महत्त्वाची आहे.
सेवा केली तर ती महादेवापर्यंत पोहोचते आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. 4 प्रहर म्हणजे काय? तर 4 प्रहरात म्हणजे 6 ते 9 हा पहिला प्रहर आहे. दुसरा प्रहर हा 9 ते 12 आहे. तिसरा प्रहर हा 12 ते 3 आहे. आणि चौथा प्रहर हा 3 ते 6 आहे. असे रात्री जागरण करून या प्रहरामध्ये सेवा करायची आहे. भगवान शंकराची ही 4 प्रहर पूजा केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो व तुमची इच्छापूर्ती होते. तर ही पूजा कोणी करावी व कोणी करू नये? तर ज्या महिला गर्भवती आहेत त्या महिलांनी ही पूजा करू नये. कारण या उपवासामुळे तुमच्या तब्येतीमध्ये काही अडचण येऊ नये म्हणून ही सेवा गर्भवती स्त्रियांनी करू नये व उपवास करू नये. त्यांच्यासाठी एक खास सेवा आहे, ती तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. ती म्हणजे गर्भवती महिलांनी नामस्मरण केले तर खूप चांगले आहे. जसे घडेल तसे तुम्ही शिवनामाचा जप किंवा नामस्मरण करू शकता. नामस्मरण केल्याने तुमच्या बाळावर चांगले संस्कार होतील. दुसरे म्हणजे वृद्ध माणसांनी ही सेवा करू नये. त्यांनी देखील शिवनामाचा जप केल्याने, नामस्मरण केल्याने त्यांच्या देखील इच्छापूर्ती भगवान शंकर पूर्ण करतील. कारण त्यांना त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देऊन ही सेवा करायची आहे. ज्यांना घडेल त्यांनी ही सेवा 4 प्रहरी करू शकता. जर तुम्हाला ही सेवा 4 प्रहरी शक्य होत नसेल तर तुम्ही दिवसा शिवलीला अमृतचा 11वा अध्याय पठण केल्याने तुमची इच्छापूर्ती नक्की होईल. कारण शिवलीला अमृतचा हा 11वा अध्याय खूप महत्त्वाचा मानला जातो. व तुम्ही केलेली सेवा महादेवापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाला त्याची फलश्रुती नक्की मिळेल. व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे पूर्ण माहिती मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सेवा करा व तुमची इच्छापूर्ती व्हावी ही भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते. ओम नमः शिवाय.